तुम्हाला अकॅडमिक पण सगळंच करायचंय. या सगळ्यामध्ये महत्वाचं असतं एक तर कॉन्सन्ट्रेशन. आपलं मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्ही हे चांगलं असणं तुमच्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. तर फिजिकल हेल्थ साठी तर तुमचं डाएट एकदम प्रॉपर असलं पाहिजे. आता सांगितलं नाही बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये प्रोटीनचे असतात, ते आपल्या प्रत्येक अवयवामध्ये प्रोटीन असतात. प्रोटीन इंटेक आपला वाढला पाहिजे. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा ते जे तुमच्या शरीराची झीज होती ती सगळी भरून प्रोटीनच काढत असतात. तर प्रोटीनसाठी सगळ्यात चांगला आणि स्वस्त सोर्स म्हणजे जे नॉनव्हेज खात असतील अंडी, हा सगळ्यात चीप आणि सगळ्यात चांगला सोर्स आहे. तुम्ही 2 अंडी रोज उकडवून खाल्ली तरी तुमच्या दिवसभराचे जे प्रोटीन आहेत ते फुलफिल होतात. जे व्हेज आहेत त्यांच्यासाठी डाळी आहेत आपल्या सगळ्या. इथे आता 1-2 जणांचे सांधे दुखतात असं मी ऐकलं. तर आजकाल युरिक ऍसिड पण लवकर वाढत आहे सगळ्यांचं. ज्यांचे सांधे वगैरे दुखतात त्यांनी एकदा युरिक ऍसिड तपासणी करून घ्या. आता ज्यांनी ब्लड दिले सांधे दुखतात असं वाटतंय त्यांनी मॅडमला तुमचे नावं द्या, त्याच्यात एक युरिक ऍसिडची टेस्ट आपण ऍड करून सगळ्यांनी आपापले युरिक ऍसिड तपासून घ्या. ज्यांना असं युरिक ऍसिडचा किंवा सांधे दुखायचा प्रॉब्लेम आहे त्यांनी डाळी कमी खा. त्याच्याऐवजी अंडी खा प्रोटीन आपलं पूर्ण करण्यासाठी. त्याचबरोबर बाकीचे सगळे मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात ते बाकी आपल्या पालेभाज्या पोळी याच्यातून सगळं मिळत असतं आपल्याला. तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. सेकंडली तुमची मेंटल हेल्थ प्रॉपर ठेवण्यासाठी स्क्रोलिंग, आपण जे मोबाईल बघतो सतत आणि स्क्रोल करतो तो रील सुद्धा पूर्ण बघवत नाही आपल्याला. आपण लगेच पुढचं इतके सुद्धा पेशन्स आता सध्या आपल्यामध्ये राहिलेले नाहीये. हे काय होतं की ते जे आपण बघतो आणि स्क्रोल करतो लगेच लगेच आपल्या ब्रेन मध्ये एक डोपामिन नावाचं द्रव्य सिक्रेट होतं आणि त्याचे आपल्याला एक व्यसन लागतं. जसं जेवण पण कधी कधी काही आपण टीव्ही जर बघत असलो तर आपण एक पोळी जास्त खातो, आपल्याला कळत नाही ते. कारण खाणं सुद्धा हे सुद्धा शरीराला फक्त एक चांगलं वाटतं, ब्रेनला छान वाटतं म्हणून कधी कधी आपल्याकडून ओव्हर इटिंग सुद्धा होतं. तसंच ते जे स्क्रोल करतो आपण तेव्हा डोपामिन एक्सेस सिक्रेट होत असतं. ते मोबाईल तुम्ही जितके कमी कराल तितकं तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे आणि जितकं तुम्ही जास्त बघाल तितकं कॉन्सन्ट्रेशन लूज होणार आहे. त्यामुळे तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशनने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. बाकी फिजिकल तर तुम्ही ऍक्टिव्हिटी करताच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही यंग जनरेशन आहे, युथ आहात, तर तुम्ही आपल्या देशाचे ऍसेट आहात. आपल्या देशाचं तुम्ही संपत्ती आहात. पुढे जाऊन हा देश तुम्हाला चालवायचा आहे. तर आजकाल तुम्ही वाचत असाल पेपरला किंवा ड्रग्ज ड्रग्ज ऍडिक्शन हे तरुणांमध्ये इम्प्लांट केलेलं आहे. आपल्याला कळत नसतं की आपण काय खातोय किंवा याला ड्रग्ज म्हणतात. हे सगळं आहे. आपल्याला ज्या पावडरी मिळतात, कोणत्या गोळ्या मिळतात किंवा कोणत्या सुद्धा खाल्ल्यानंतर खूप छान वाटतं, याचा वास घेतल्यानंतर खूप छान वाटतं. आपल्याला माहित असतं हे ड्रग्ज आहेत. याची एकदा सवय लावली जाते आणि नंतर ते आपल्याला विकत घ्यायला लागतात आणि विकत घेणं हे अतिशय अवघड असतं. मग त्यासाठी आपण दुसरं काहीतरी विचार करतो. मी तुम्ही करता असं नाही मला म्हणायचं, पण अशी एक साखळी असते. अशी एक साखळी असते आणि याच्यामध्ये आपले तरुण खराब करणे हाच एक उद्देश असतो. त्यामुळे तुम्ही पण सावध राहा, सतर्कता बाळगा, अशा कुठल्याही व्यसनांना बळी पडू नका. आणि तुमच्या बरोबरची जे आहेत, जे तुमच्या अकॅडमीमध्ये नाही बाहेर जे मित्र आहेत तुमच्या वयाचे आहेत, तुमच्यापेक्षा लहान आहेत, त्यांना सुद्धा सावध करा आणि अशा प्रलोभनांना बळी न पडता सगळ्यांनी छान अभ्यास करा, एक्सरसाइज करा, हेल्दी डाएट. काही आजार पण असलं तर ते औषध गोळ्यांनी बरे होतात. ते बरे करून तुम्ही सक्सेस होऊ शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू.